भोगी हा दक्षिण भारतातील प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे, जो विशेषतः पोंगल सणाच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो। पोंगल हा एक हिवाळ्याच्या शेवटाचा आणि शेतकऱ्यांसाठी काढणीचा सण आहे। भोगी सणाचा मुख्य उद्देश हे नवीन वर्षाच्या शुभारंभाचे, नवीन काढणीचे आणि एकत्रित जीवनाचे स्वागत करणे आहे। हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा नसला तरी दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आणि विशेषतः तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो। एक महत्त्व आणि उत्पत्ती। भोगी हा पोंगल सणाच्या पहिल्या दिवशी साजरा होणारा सण आहे। भोगी शब्द भोग, आनंद या शब्दावरून आला आहे, जो आनंदाच्या, समृद्धीच्या आणि नवीनतेच्या प्रतीक म्हणून मानला जातो। या दिवशी जुने आणि नकारात्मक गोष्टी सोडून नव्याची, शुभतेची आणि समृद्धीची सुरुवात केली जाते। भोगीला विशेषतः शेतकऱ्यांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो, कारण हा सण पीक काढणीचा प्रारंभ दर्शवतो। 2. पद्धती आणि रीतिरिवाज। भोगीच्या दिवशी केले जाणारे विविध रीतिरिवाज हा सण अधिक विशेष बनवतात। काही प्रमुख पद्धती आहेत। भोगी मंटाळू, आग आणि कचरा जाळणे। भोगीच्या दिवशी घरांमध्ये जुने कपडे, वासना आणि अपेशी वस्तू जाळण्याची परंपरा आहे। ही आग एक प्रतीक आहे जी जुने आणि नकारात्मक गोष्टी संपवते आणि नवीन आशा आणि समृद्धीचा प्रारंभ दर्शवते। घराची स्वच्छता आणि सजावट। भोगीच्या दिवशी घराची स्वच्छता केली जाते आणि नवीन सजावट केली जाते। घराच्या उंबरठ्यावर आंब्याच्या पानांची आणि रंगीबेरंगी कोलाम, रांगोळी काढली जातात। याचे कारण म्हणजे घरात समृद्धी आणि सुखशांतीला आमंत्रण देणे। पूजा, प्रार्थना। भोगीच्या दिवशी विशेषतः भगवान इंद्र आणि पृथ्वी माताची पूजा केली जाते। इंद्रदेवतेला शेतकऱ्यांच्या पीक काढणीसाठी आभार मानले जातात आणि एक समृद्धीची कामना केली जाते। 3. पंढरी आणि खाद्यपदार्थ। भोगीच्या दिवशी पारंपरिक भारतीय पदार्थ बनवले जातात। काही विशेष खाद्यपदार्थ। पोंगल। भोगीच्या दिवशी दक्षिण भारतीय पारंपरिक पोंगल बनवला जातो। हा गहू, तांदूळ आणि तूप यांच्या मिश्रणापासून बनवला जातो। त्यात गोड आणि तिखट दोन्ही प्रकार असू शकतात। वडा, इडली, सांभर आणि पायसम हे दक्षिण भारतीय पारंपरिक पदार्थ विशेषतः भोगीच्या दिवशी बनवले जातात। तसेच पुरणपोळी, लड्डू आणि कोझुकट्टई, भाजीचे स्टीम डम्पलिंग्स ह्या सणाच्या विशेष पदार्थांमध्ये समाविष्ट आहे, जे जीवनात